गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो हो. गुड मॉर्निंग आई. आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. क्या मेरे घ्यायचं ना चहा. काय काय चाललंय तुझं? 6:30 वाजता आम्ही उठलो. म्हणजे तो रडायला लागला ना 6:30 वाजता सकाळी. बघतो तर इकडून एका साईडने ओली झालेली होती. ती काय तिथंच आहे त्या चेअरच्या तिथे. मग काढली मग ही घातली. रात्रीची होती तिथे. गुड मॉर्निंग. असं बघतो कसं बघतं. इकडे इकडे ये. गुड मॉर्निंग. सगळ्यांना बोला गुड मॉर्निंग. हाय बोल. हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत मित्रांनो तुम्ही? बोल. हाय हॅलो नमस्कार. कसे तुम्ही? काय बोलताय यार. शुभ सकाळ. माझी बोबडी वळायला लागली. आपली बाईक कुठे? बाईक आहे. ये बाईक दाखवायची. थांबा. चियर्स मित्रांनो, चियर्स. चहा पिऊया आणि डोळ्यावरची तंगी उडूया. आपल्या दिवसाची सुरुवात छान करूया. आणि पुढचा कार्यक्रम आहेच, तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच काय करणार आहे. जा ना आईला उठवतो तू जाऊन. जा ना प्लीज उठव ना आईला तू. हां माझी डेअरिंग होत नाहीये, नाही तर मला मार खावं लागेल. तू उठव आणि पटके खादोन जाऊन. सॅटर्डे संडे लवकर उठायचं डेअरिंग नाही होत आणि बाकीच्या दिवशी उठवायला लागत नाही. उठतो. सॅटर्डे संडे कसा सुट्टीचा दिवस असतो तिचा पण आणि माझा पण, तुम्हाला माहितीच आहे. सो थोडंसं लेट उठतो. आता वाजले 10. रिलॅक्स होणार. हां मला अरे वा वा वा. मला दिलं तू. आईकडे जा आणि आईला उठव. जा चहा इकडे. उठ आईला उठव. जा उठव आईला. उठव ना आईला. गुड मॉर्निंग बोल आई. गुड मॉर्निंग. गिम्बल सोड. तेरे को मैं अभी माझे 70,000 वारतील ना लगेच. वाह मस्ती चालू तुझी. मस्ती चालू आहे. नो फोन. नो डोंट टच. अंग्रेज नको घेऊ आता. नको. नाही घ्यायचं. तुझ्यासाठी नाही येते आता सध्या. रवा भाजून घेतलाय कशात तुपात. कोरडा भाजायचा होता. जाऊ दे तुपात भाजला. पाणी लय कमी येते. आणि घेऊ का? तुम्हाला जर कॉन्टॅक्ट्स येतच नसेल मित्रांनो, तर इथे अथांगसाठी शिरा बनवायचा प्रोग्राम चालू आहे. म्हणजे अथांगची ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. त्याचा ब्रेकफास्ट वेगळा बनतो आणि आमचा वेगळा बनतो ऑब्व्हियसली. उपमासारखा शिरा बनवणार आहे. उपमा बनवणार आहे रव्याचा, ज्याच्यामध्ये थोडेसे स्पायसेस असणार आहे. जिरी मिरी काय म्हणतात, जिरी ओवा आणि काय चिरी मिरी सांग. अरे सॉरी, जिरी मिरी काय? जिरा ओवा मीठ.
विठ्ठल विठ्ठल कोण करतं विठ्ठल विठ्ठल. आपल्या जय बाप्पा करायचे. आता आपण आंघोळ केली ना, फ्रेश झाल्यानंतर मी जय बाप्पा करायच्या. आणि आपलं जय बाप्पा पण जायचे ना बाबू, जय बाप्पाला पण जायचंय. आई हे आई, तुझं न्यू इयर रिझोल्युशन काय? आता मी काय म्हणू? मी काय म्हणू? तू काय म्हणू म्हणजे? मग तू म्हणतो नसेल कायचं, माझं काय आहे? सांग ना तू, 2026चं रिझोल्युशन काय आहे तुझं? तुला वाटतं ते सांगणार. न्यू इयर रिझोल्युशन काय आहे तुझं? माझं काय आहे? काय नाही बाबा, काय काय काही नाही. का? काय सांगू आता? काहीतरी असायला लागतं. आमचं आहे न्यू इयर रिझोल्युशन, तुझं पण असलं पाहिजे ना काहीतरी. माझं काय नाही बाबा. असं का पण? होय आई, आता माझं न्यू इयर रेझोल्युशन आहे की मला चहा बंद करायचा आहे, मला चांगली हेल्थ ठेवायची आहे, जिम जॉईन करणार आहे आणि 365 डेजमध्ये कमीत कमी 340-300 व्लॉग्स टाकायचे आहेत. मला फटाफट टाकत राहायचे, व्हिडिओ बनवायचे, मेमरीज क्रिएट करायचे आहेत, मस्त मस्त फिरायचं आहे. हे माझं रेझोल्युशन आहे. तसं तुझं काय रेझोल्युशन आहे 2026चं? खा प्या निवंत राहा आणि टकटकीत राहा, हां चांगली राहा. झालं. तुमचं काय न्यू इयर रेझोल्युशन? माय घाला का आता हा सांगा ना मग. मूग बनवते माझ्या नाताला. ते नाही, ते ठीक आहे. मग काय तुमचं 2026चं रिझोल्युशन काय? चांगलं जावं, हम्म, वर्ष सुखाचं जावं, हम्म, पोरा बाळांना सगळ्यांना हम्म. आनंदाने जावं. बाकीचं काय? आता हे आता तू मला सांग. हे बघ इकडे 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 बघ. हा हे बघ, या सगळ्यांना पचका करतो माझं. अरे इकडे बघ, तुला देणार आहे खाऊ देणार आहे. गरम आहे ना, ते गरम. तो आहे ना समोर बघतोय की हा कपड्याचा हवेने हलतोय ना इथे. हे कपड्याने हलतोय ना, तर तिकडे लक्ष आहे त्याचं. का देख रहा है टकोर टकोर टकोर. फ्रेश वगैरे झालेलं आहे, आंघोळ विंघोळ करून रेडी झालेलं. आता नाश्ता करतोय, ब्रेकफास्ट करतोय. देतो तुला. खिचडी खातोय मी खिचडी खातोय, बाबा खिचडी खातात, उपवास आहे. आई खिचडी खाते, ही भाजी भाकरी खाते. वा. आणि याला बटाटा द्यावा लागतो खिचडीमधला. तुम्ही बघत असाल की एवढा रेडी होऊन कुठे चाललोय आम्ही. अरे फेस ट्रॅकिंग बंद करायला पाहिजे. तू अर्धीच येते मग कधी कधी फ्रेममध्ये. तुझ्या जवळ यायला लागतं. हां, तर तुम्ही मी बोलतोय तुझ्या जवळ यायला लागतं. मग मी ज्याच्या म्हणजे अरे माझा फेस ट्रॅक होतो ना, तर मग माझ्या जवळ राहायला लागतं, तेव्हा तू फ्रेममध्ये येतेस. हां, तर मी हे बोलतो. थांब लिफ्ट कधी येते. तर तुम्ही विचार करत असाल गाईज की आम्ही एवढं तयार होऊन कुठे चाललोय. तुम्हाला ब्लॉगमध्ये आता पुढे कळेलच आपण कुठे चाललोय. हळूहळू है ना, कुठे चाललोय कळेल की नंतर. ओके. तर बाप्पाच्या दर्शनाला. हा, पहिलं तर बाप्पाच्या दर्शनाला चाललोय, त्याच्यानंतरचा कार्यक्रम तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. काय चक गाई म्हशी आहेत काय पुढे? कैसन बा. ठीक बा. चला भेटू. हा, कासव. हा आपला कासववरती कम्फर्टेबल आणि सामान वगैरे ठेवता येतं ना. कसली शॉपिंग? काय संबंध? आपण बाप्पाच्या दर्शनाला चाललोय, शॉपिंगला नाही. तिथंच मागं तुळशी बाग आहे. हा, तिथंच मागं तुळशी बाग आहे, काहीतरी घेऊन हा. अरे ऐकायला आल्यासारखं कोण नको. मग ऐकायला नाही चाललं की मला. चलो ऑल राईट गाईज, तर निघू आता. मस्त. नेहमी ट्रॅफिक असतं. हा ना, हो वैतागवाडी तिने कामावरून सुटल्यानंतर पण यायला. हो. पण तू एवढ्या खाली कोथरूडला रोज जातो, ॲडव्हेंचरस वाटत नाही का? ॲडव्हेंचर आवडतं ना आपल्याला. कासवा बरोबर की हत्ती बरोबर? हत्ती बरोबर. कासवाबरोबर वैताग घेतो. पण तू रोज कासवच घेऊन जातोस. हा, मग तेच वैताग घेतो ना. मग हत्तीला कधीतरी घ्यायचं ना. जेव्हा तुला कासवाची गरज लागते तेव्हा मी हत्ती घेऊन जातो. हत्ती आणि कासव त्यांना सांग कोण आहे. हत्ती म्हणजे आमची एक्सपल्स.
हत्तीचं नाव गुल्लक पण आहे. कोड लँग्वेज मध्ये आम्ही त्याला हत्ती बोलतो. कासव म्हणजे आमची ऍक्टिवा. बोलो. गाडी चालवताना कॅमेरा वापरायचा नाही, कळलं ना. गाडीवर कॉन्सन्ट्रेट कर, लाडाला येऊ नको, ठेव ग. ऑल राईट मित्रांनो, तर गणपती मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहे. भयानक गर्दी आहे, भयानक गर्दी आहे भाई. हे बघ, गर्दीच गर्दी आहे. हा दाखवतो एक मिनटं तुम्हाला. बघा, भयानक अशी गर्दी आहे. आपल्याला सरळ जायचं, सरळ चल. भयानक म्हणजे एवढी भयानक गर्दी आहे, काय बोलूच नका. आज 3 तारीख आहे तरी पण गर्दीवरती गर्दी. तर नशीब आम्ही त्या दिवशी 1 तारखेला आलो नाही तर भरपूर गर्दी भेटली असती. तर 2.5-3 लाखाच्या पब्लिक जास्त होती इथे. भयंकर गर्दी आहे, पण भयंकर. आत्ता तरी चालायला भेटतंय, बट त्या दिवशी जर 1 तारखेला आलो असतो ना तर चालायला पण जागा नव्हती. गणपती सीझनमध्ये कसं गणपती डेकोरेशन वगैरे किंवा गणपती बघण्यासाठी पुण्यामध्ये गर्दी होती, अशा प्रकारची त्या दिवशी गर्दी होती. गाईज सीन असं झाला आता की गर्दी होती, भरपूर गर्दी आहे. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की समोरूनच दर्शन घेऊ आता आणि पुढे जाऊया. आपला कार्यक्रम पुढे पण 2-3 कार्यक्रम आहेत छोटेसे. सो आता गर्दीमुळे आम्ही आतमध्ये जाण्याचा निर्णय टाळतो आहे, म्हणजे आतमध्ये जाण्याचा प्लॅन टाळतो आहे. कारण की घरी बाळ पण आहे, बाळाला पण झोपवून आलेलो आहे. कारण की जर मग एवढा टाईम थांबवू शकत नाही, कारण की इथं 2 तास कमीत कमी जाऊ शकतात लाईनमध्ये. सो त्यामुळं म्हटलं बाहेरून दर्शन घेऊया, परत कधीतरी एकदम नॉर्मल डेजला येऊ. कारण की आज सॅटर्डे आहे, त्यामुळे भरपूर गर्दी. प्लेनवाला घे ना, आयफोनवाला कशाला घेते? तुझ्याकडे आयफोन नाही, कशाला हवा करते उगाच? मला स्वतः नको आहे आयफोन. मला आयफोन वापरायचंच नाही. मॅडमला भरपूर दिवस झालं मोबाईलचा कवर घ्यायचा होता आणि शोधत होतो, कारण की मॅडमचा मोबाईल जो आहे ओल्ड स्कूल आहे. OTP का? 1 मिनिट चालू ठेवा, मी OTP देते तुम्हाला. काय झालं, कशाचा OTP? बाबांचा औषध आहे 374058. 374058. 374058. येस, थँक्यू सो मच. बाबांचे मेडिसिन चालते रे, ते ऑर्डर केले होते ना मी. मग तेच डिलिव्हरी बॉय आला होता, मग त्याला OTP देत होते. हां, बाबांकडून कन्फर्म केलं. बाबांनी फोन घेतला, बाबांशी बोलले, त्याच्यानंतरच OTP दिला. कोणतरी आलंय बहुतेक, आहे ना? कोणतरी आलंय, त्यामुळे एवढी सिक्युरिटी टाईट आहे पोलीस लोकांची. बडी असती त्यामुळं ह्या साईडला आहे का? त्यामुळं काय पोलीस लोक भरपूर बंदोबस्त चालू आहे. कुठे? हां. आणि तिकडे तर भरपूर मोठे मोठे डबे उभे होते. चला आता आपण पुढचा कार्यक्रम करायला जाऊया. पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत. पेटपूजा पहिली करूया, बरोबर? चौकात नाही का मग अशी भरपूर गाड्या होत्या. हां. बहुतेक ते ह्याच्यामुळेच असणार आहे. मे बी बोलते. करू का चालू कंट्रोल? गाईज, छोले भटुरे इज हिअर. आता बघूया छोले भटुरांची अवस्था बघा, केवढे मोठे मोठे भटुरे आहेत. टेस्ट करून सांग. आता तू तर खाल्लेस. मला माहिती आहे. हां, बेस्टच आहे. चांगले आहेत ना? मी खाऊन बघतो एकदा. लेट्स सी, आता ट्राय करूया. गाडी काढायची. तुला तर आवडतातच ना? ती टेस्ट नाही राहिली आता. मला पण काय एवढं काय खास नाही वाटले. त्यापेक्षा तू घरी बनवलेले चांगले होते. मी आधीच सांगितलं होतं तुला. मला माहिती तुला घरचं खायला खूप आवडतं. हो, बाहेरचं खाऊन वैतागलेलो आहे मी, त्यामुळे.
हॉटेलमधलं खाऊन खाऊन वैतागलेलो आपण, त्यामुळे तर लग्न केलं. घरचं खाण्यासाठी. आणि मी काय करावं, मी तर रोजच घरचं खाते. ओके ओके, नॉट बॅड पण बोलू शकत नाही आणि दॅट तू गुड पण नाही. टू गुड पण नाही बोलू शकत. ओके ओके. छोले भटुरे तर आता खाऊन झालेले आहेत आणि आय डोंट नो आता, म्हणजे मला तर एवढे काय ॲव्हरेज वाटले, एवढे काय खास नाही वाटले. त्यापेक्षा रेशमानी तू घरी बनवलेले ते चांगले होते. काय बोलते? मी बेट केलं होतं तुम्हाला की तुम्हाला माझ्या हातच्याच आवडणार, कारण का मला माहिती तुम्हाला बाहेरच्या खाण्याचा कंटाळा येतो. तुम्ही फक्त माझ्या इच्छेसाठी इथपर्यंत आले होते ॲक्च्युली. आणि नाही, मी भरपूर लोकांकडून ऐकलं पण होतं की राजू अंकलचे छोले भटुरे, छोले भटुरे, राजू अंकलचे छोले भटुरे. आज ट्राय केलं पण मला एवढं काय खास वाटलं नाही, ॲव्हरेज वाटले. तेलकट आणि ते एक मसालावाला टेस्ट होते, अशी छोलेवाली टेस्ट नव्हती. छोले भटुरे म्हणजे कसं, छोलेचं एकदम काळावाला हे पाहिजे, हे लाल लाल कलर टाकलेलं आणि मसाल्याचा काश्मीरी लाल एकदम मिरची हां होती. काश्मीर व्हॉट एव्हर काही असू दे, बट कलरचा एकदम भपका मारत होता याचा मसाल्याचा, गरम मसाल्याचा. भाजला. सो ठीक आहे, बघूया आता इथून पुढचा कार्यक्रम सांगतो. आता इथून निघतो पहिलं आणि काय असेल तर ठीक आहे, नाही तर डायरेक्ट घरी भेटूया. काय तुला गोंडच दिसतंय. हां ना, गोंडसच आहे मी पहिल्यापासून. असं थोडं चिकन का नाही राहत जातो, दाढी मिशा वाटतं जेलमधून सुटल्यासारखं दरवेळेस. नाही, आता इथून पुढे राहणार आहे मित्रांनो, खरंच आहे व्यवस्थित. खरंच तू गोंडच दिसत. हा ना, ठीक आहे ना, आता ब्रँड पण अप्रोच करतील ना, त्यामुळे मग गोंडच राहायला चल रे. लागतं. अरे हो, आता बघ येईल बघ हा व्हिडिओ बघून ब्रँड. येऊ दे. एक ब्रँडचा ॲक्च्युली ब्रँडवरून आठवलं की आत्ता एक ब्रँडसाठी शूटसाठी जायचं होतं किंवा कन्सेप्ट वगैरे त्या सगळ्या मीटिंगसाठी जायचं होतं. क्लॉथिंग ब्रँड आहे, लेडीज क्लॉथिंग ब्रँड अप्रोच झालेला आपल्याला. सो तिथे जायचं होतं, बट बघूया आता ती समोरची व्यक्ती तिथे अवेलेबल आहे का नाही, एकदा कॉन्टॅक्ट करून घेतो, मग तुम्हाला अपडेट देतो.